हाय फ्रेंड, कसे आहात? आशा करतो की आपण सर्व मजेत असाल. तर बघा मित्रांनो, आज आपण हरभऱ्यावर फवारणी घेत आहे आणि बघू शकता आपण या ठिकाणी मी तुम्हाला हरभरा दाखवतो. आपला आज रोजी 60 दिवसाचा आपला हरभरा झालेला आहे मित्रांनो. बघू शकता थोडे थोडे गाठे लागले आता त्याला आणि झाड पण बघू शकता मित्रांनो. छान असा हरभरा झालेला आहे. बघू शकता थोडे गाठे लागले आता थोडे थोडे आणि फुलामध्ये आहे. बघू शकता हा अशा प्रकारे आपला हरभरा आहे मित्रांनो. बघू शकता आता 60 दिवस आलेले आहे जवळजवळ आता याला आणि गाठ्यांचं प्रमाण आता दिसू लागलेलं आहे मित्रांनो. तर बघू शकता आणि याच्यावर आपण पहिली फवारणी घेतलेली होती मित्रांनो. ती पहिली फवारणी आपण घेतली होती टाटा बहार साप पावडर आणि साप पावडर घेतली होती आणि इमामेक्टिन घेतलं होतं मित्रांनो. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला हरभरा आहे हा. आणि ही आपली पाण्याची टाकी आहे या ठिकाणी आणि हा आपला पंप आहे मित्रांनो. हा 20 लिटरचा पंप आहे आणि ही आपण औषधे कालवून घेतली मित्रांनो. या औषधी सर्व मिक्स करून घेतलेली आहे आपण. आपल्याला 10 पंप लागतात. 10 पंपाच्या हिशोबानं आपण या ठिकाणी औषधी कालवून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी बघू शकता आपण, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण कोणती औषधी आता या फवारणी दुसऱ्या फवारणीमध्ये घेत आहे. ही पहिल्यानं तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे फ्लॉवरिंग स्पेशल महाधनचं 9271875 असं काय खत आहे मित्रांनो, फ्लॉवरिंग स्पेशल. आणि ही बायोविटा एक्स आहे मित्रांनो. बघू शकता आपण. आणि हे कोराजन घेतलं मित्रांनो आपण. आता थोडेसे गाठे लागले आपल्या हरभऱ्याला. आणि हे बघू शकता आपण या ठिकाणी हे रोको घेतलेला आहे. आणि स्टिकर घ्यायचं होतं मित्रांनो, परंतु स्टिकर आणायची आठवणच नाही. तर चला जाऊ द्या, टिकरची आवश्यकता होती आपल्याला, तर टिकर काही घेतलं नाही. परत मी दाखवतो तुम्हाला. हे बायोविटा एक्स घेतलं मित्रांनो आपण 20 लिटरच्या पंपसाठी 40 ml. आणि हे 100 ग्रॅम खत घेतलं आपण फ्लॉवरिंग स्पेशलचं. आणि ही जी रोको पावडर आहे मित्रांनो, ही आपण 30 ग्रॅम घेतलेली आहे एका पंपाला. आणि 12 ते 15 ml आपण हे कोराजन घेतलेलं आहे मित्रांनो. आणि त्याचं सर्व हे मिश्रण करून या ठिकाणी आपण हे मिक्स केलेलं आहे. आणि बघू शकता आपण ही आपली पाण्याची टाकी भरलेली आहे. आणि बघ नितळ पाणी लागते मित्रांनो, एकदम काळं शाप, गडू पाणी घेऊ नका, नितळ पाणी घ्या. आणि हरभरा परत मी एकदा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघू शकता आपण हरभरा, छानसा हरभरा आहे आपला. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण या ठिकाणी पहिल्यानं सोयाबीन घेतलेलं आहे. आणि सोयाबीन घेतल्यानंतर आपण याचं रोटारेटर केलं. आणि रोटारेटर केल्यानंतर या ठिकाणी आपण छोट्या ट्रॅक्टरवर 4 तास पेरलेलं आहे मित्रांनो हरभऱ्याचे. हे बघू शकता, समोरसुद्धा तुम्हाला दाखवतो मी. आणि अशा प्रकारे आपला आता हरभरा आहे मित्रांनो, 60 दिवसाचा झालेला आहे. आणि तूर बघू शकता मित्रांनो, आपली तूर सोंगली आपण. तुरीचा व्हिडिओ मी टाकला तुम्हाला. तूर पण आपली छान आलेली आहे, एकदम नुसत्या गच शेंगाच आहे नुसत्या. बघू शकता आपण. खोटा आपण काहीच दाखवत नाही मित्रांनो, कारण आपण शेतकरी आहे, सर्व भाऊ आहे. आणि शेतकऱ्याला खोटं दाखवून काय फायदा नाही मित्रांनो. जी आपण जमीनमध्ये जे खरी रिअल परिस्थिती आहे तीच आपण सर्वांना सांगतो मित्रांनो. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच की या 2.5 एकरामध्ये आणि खाली 1 एकर म्हणजे असं 3.5 एकरामध्ये आपल्याला 30 क्विंटलच्या आसपास सोयाबीन झालेलं आहे मित्रांनो. आणि तूर बघू शकता आपण 20 क्विंटलच्या आसपास, तर तूर आपली 20च्या पुढेच जाईल. तर 3.5 एकरामध्ये 20 ते 25 क्विंटल 20 क्विंटल तर तूर आपल्याला नक्की होईल म्हणजे होईल मित्रांनो. आणि हरभरा कसंही केलं तर आता हा 3 एकरामध्ये 2.5 एकरामध्ये हरभरा आहे मित्रांनो. 2.5 एकरामध्ये तर जो काय होतो पुढचा रिझल्ट, तर मी हरभऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे नंतर टाकणारच आहे. तर तुमचे जर हरभरा असेल मित्रांनो, तर नक्कीच आपण मी जी फवारणी घेतली अशा प्रकारे जर आपण फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला पण रिझल्ट मिळेल मित्रांनो. तर माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.